कर्ज देणारा करोडपती भिकारी. भिकाऱ्याकडे 3 घरं, कार आणि रिक्षा. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? 3 महागडी घरं, 3 रिक्षा, महागडी कार आणि कोट्यवधींची मालमत्ता. हा आहे करोडपती भिकारी. होय, ही व्यक्ती भीक मागून करोडपती झाल्याचा दावा करण्यात आलाय. त्यामुळे या भिकाऱ्याची देशभरात चर्चा होतीये. कोट्यवधींची मालमत्ता यानं भीक मागून जमवल्याचा दावा करण्यात आलाय. पण खरंच ही व्यक्ती करोडपती भिकारी आहे का, याची आम्ही पडताळणी सुरू केली. त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूया. इंदूरमधील करोडपती भिकाऱ्याकडे महागडी घरं, कार आणि रिक्षाही आहेत. भीक मागून आलेल्या पैशातून ही माया जमवलीय. काही पैसे यानं व्याजानंही लोकांना दिलेत. हा मेसेज व्हायरल होत असल्यामुळं अनेकांना याची उत्सुकता लागली आहे. खरंच ही व्यक्ती करोडपती भिकारी आहे का? भीक मागून या व्यक्तीनं एवढे पैसे कमावलेत का, याची पडताळणी सुरू केली. त्यावेळी आम्हाला मांगीलाल यांच्याकडूनच अधिक माहिती मिळाली. मैंने कभी भीख नहीं मांगी। आपके पास पैसा कैसे आता था? फिर पैसा कैसे आता था? लोग अरे मैं टेबल से का काम करता था ना भैया, मैं 1000 रुपए रोज तो मेरे वो मैं बुकिंग के ले लेता था मैं, और अभी ब्याज ना पैसा मिल जाता है। ऐसा है नहीं, झूठ बोलते वो क्या, जिसको अभी आपने पैसे मांगे, आपने मांगे कि आपको 10,000 रुपए, मैं मेरी ऐसी हालत में 10 तो दूंगा नहीं, 2 दूंगा तो वो क्या जलन के मारे इन लोग करते हैं ऐसा कि जिसको नहीं दिया पैसा तो वो बोलते कि वही लोगों ने वो छपवाया मेरा, ऐसा ही है। त्यावेळी आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया. इंदूरमधील मांगीलाल हे भिकारी नाहीत. मांगीलाल व्याजानं पैसे देण्याचा व्यवसाय करतात. खाली बसल्यामुळे लोकांना मांगीलाल भिकारी वाटायचे. पैसे वसुलीसाठी जाताना लोक त्यांना भीक द्यायचे. 3 घरं, 3 रिक्षा, 1 कार आणि कोट्यवधींची मालमत्ता त्यांनी कमावली आहे. अपंग असल्यानं ते अपंगांच्या गाडीवरून सराफा परिसरात जायचे यायचे. इंदूरमधील भिक्षावृत्ती निर्मूलन मोहिमेत त्यांना हे मांगीलाल आढळले. मांगीलाल यांची चौकशी केली असता त्यांच्याकडे चक्क 3 घरं, 3 रिक्षा, 1 कार आणि कोट्यवधींची मालमत्ता आढळून आली. मांगीलाल हे भिकारी नसून लोक त्यांना स्वेच्छेनं पैसे देतात. आमच्या पडताळणीत मांगीलाल हे करोडपती भिकारी असल्याचा दावा असत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.